कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत आज 18 ऑक्टोबर. तर 18 ऑक्टोबरला दुकानसमोर बीट झालं होतं. तर त्या बीटामध्ये हळद गठ्ठ्याचे बाजारभाव सरासरी 13,000 रुपयापर्यंत गेलेले आहेत. या गठ्ठ्याचा बाजारभाव गेलेला आहे 13,130 रुपये के जी. 15 दिन पहले यही गट्ठा 11,400-500 बिक रहा था. आज ये 130 रुपये बिक रहा है. 13,000 रुपये. इस गट्ठे का भी रेट 13,000 हो गया. 13,000 रुपये. या गठ्ठ्याचा रेट पण 13,000 रुपये. 13,000 रुपये या गठ्ठ्याचा बाजारभाव. 12,900, 12,750, 13,100, 13,100, 13,090, 13,090 गठ्ठ्याचा बाजारभाव. 13,090, 13,090, 13,290 मुकरा गट्टा. 13,290. तर गठ्ठ्याचे बाजारभाव 12,950, 12,900, 13,100, 200 असे गठ्ठ्याचे बाजारभाव सरासरी जात आहेत. जर थोडा पॉलिश कमी असलेला गठ्ठा असेल तर 12,600, 700 पर्यंत जात आहे. चांगला पॉलिशचा गठ्ठा तर हाय रेट जात आहे. 13,000च्या जवळपास, 13,000च्या वर पण जात आहे. आणि काडीचे बाजारभाव पाहिले तर काडीचा या बाजारभाव झालेला आहे 14,730 रुपये. या काडीचा बाजारभाव 14,730. या काडीचा बाजारभाव 14,200 रुपये. चांगल्या क्वालिटीची काडी आहे आणि चांगलं पॉलिश झालेलं आहे. 14,200 रुपये. 15,000 रुपये या काडीचा बाजारभाव. 15,000 रुपये गेलेला आहे. या काडीचा बाजारभाव 14,800, 14,800 रुपये. 13,635 रुपये. 13,635 रुपये ही काडी विकलेली आहे. 13,975 रुपये. 13,975 रुपये. 14,005 रुपये. काडी पहा, टॉप क्वालिटीची काडी आहे. डब्याचा रेट आहे 13,500 आणि ही काडी विकलेली आहे 14,000 रुपये. कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये हे हळदीचे लिलाव झालेले आहेत. लाईव्ह बीट सुरू आहे. 14,000 रुपये ही गाडी. 14,000 रुपये विकलेली.